येत्या 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याचंच निमित्त साधून आमदार आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे, अशा चर्चा जोरदारपणे चालू झालेल्या आहेत. खरं तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे यांचे गेल्या काही वर्षांपासून पक्षात वाढलेलं महत्त्व पाहता उद्धव ठाकरेंनी आता भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतलाय, हे स्पष्ट होताना दिसतंय. 2003 साली उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरच त्यांनी शिवसेनेचा डोलारा सांभाळायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि उद्धव ठाकरेंच्या जागी आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार अशी शक्यता वर्तवली जाते. संजय राऊतांनी सुद्धा आज माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्ष होण्याच्या बातमीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यामुळे पुढच्या काहीच दिवसांमध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक ही पार पडणार असून त्यातच रीतसर प्रस्ताव मांडून आदित्य ठाकरेंच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. पण 2003 साली पक्षामध्ये राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असं द्वंद्व सुरू असताना उद्धव ठाकरेंचं कार्याध्यक्ष होणं, त्याची घोषणा महाबळेश्वरमध्ये राज यांनीच करणं आणि आता पक्षामध्ये संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा उभा दावा असताना आदित्य ठाकरेंचं शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी येणं, हा पॅटर्न आता रिपीट होतोय का? आदित्य ठाकरे जर पक्षाचे कार्याध्यक्ष झाले तर नेमकं कोण कोणाचा गेम करणार? नेमकं राजकारण कसं घडतंय पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेनं आजपर्यंत अनेक स्थित्यंतर पाहिली, अनेक राजकीय बंड सुद्धा पाहिली. कदाचित शिवसेना हा महाराष्ट्रातील एकमेव असा मोठा पक्ष असेल जिथनं मोठमोठ्या नेत्यांनी बंडाचं हत्यार उपसलं. अशाच एका बंडाची आणि मोठ्या स्थित्यंतराची चर्चा सध्या होताना दिसतीये. हे स्थित्यंतर आहे उद्धव ठाकरेंच्या जागी ठाकरे घराण्याची तिसरी पिढी म्हणजे आदित्य ठाकरेंच्या हातात शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्र येणं. आणि बंड कोणाचं होऊ शकतं? तर सध्या पक्षामध्ये ज्यांच्याबद्दल सगळ्यात जास्त चर्चा होते, ज्यांच्या विरोधात एक गट ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जातं, त्या संजय राऊतांची. पण नेमकं घडतंय काय? शिवसेना पक्षाची सगळी सूत्र जर आदित्य ठाकरेंच्या हातात आली तर इतिहासात जे झालंय तेच पुन्हा रिपीट होईल का? ठाकरेंच्या शिवसेनेत घडणाऱ्या राजकारणाचे सगळे डॉट्स जुळवल्यानंतर नेमकं काय चित्र दिसतंय ते विस्ताराने पाहूयात. पण यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा येतो तो म्हणजे आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय का घेतला जाऊ शकतो? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे ते म्हणजे पक्षाची सगळी सूत्र आदित्य ठाकरेंच्या हातात म्हणजे पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणं. खरं तर उद्धव ठाकरेंचा गेल्या काही काळातला राजकारणातला वावर पाहिला तर तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांचे दौरे असतील, त्यांचा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांशी असलेला संपर्क असेल, तो कमी झालेला दिसतो. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंचं बंड झालं तेव्हा या बंडामागे उद्धव ठाकरे भेटण्यासाठी वेळ देत नाहीत, लोकांशी संवाद साधत नाहीत, नेत्यांशी संपर्क करत नाहीत अशी कारणं देऊन 40 आमदार बाहेर पडले होते. त्यामुळे पक्षांतर्गत संवाद हा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंसारख्या युवा नेतृत्वाची निवड कार्याध्यक्षपदी केली जाऊ शकते. दुसरीकडे 2029च्या लोकसभा आणि विधानसभेला आणखी काही काळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आतापासूनच पक्ष संघटना आदित्य ठाकरेंच्या हातात देत पुढच्या तयारीसाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. थोडक्यात आदित्य ठाकरेंच्या रूपाने सेनेला भविष्यातलं नेतृत्व मिळण्याची तयारी म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. पण या सगळ्यामध्ये चर्चा सुरू आहे ती 2003च्या त्या ऐतिहासिक घटनेची. 2003 मध्ये महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा झाले. पण त्यावेळी राज ठाकरे यांचा शिवसेनेतला वाढलेला हस्तक्षेप, वाढता प्रभाव पाहता बाळासाहेब ठाकरेंनीच राज यांना उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करायला लावली होती असं म्हटलं जातं. राजकारणात फारसा इंटरेस्ट नसलेले उद्धव ठाकरे एका बाजूला आणि आपली राजकीय चुणूक दाखवलेले राज ठाकरे एका बाजूला, या दोघांमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची चुणूक सबंध महाराष्ट्राने पाहिली होती. पण या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे अगदीच राजकारणापासून अलिप्त होते असंही नाहीये. त्यांनी 2003च्या आधी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झालेल्या त्यामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवला होता, त्यात विजयही मिळवलेला आणि त्यानंतरच त्यांचा पक्षातला वावर वाढत गेला आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. पण राज ठाकरेंच्या हातात शिवसेना पक्षाची सूत्र येतील असं मानणारा एक गट सेनेत होताच की. पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंच्या हातात सूत्र आली, त्यानंतर राज ठाकरे आणि समर्थकांची पक्षातली खदखद बाहेर पडत गेली. पण राज ठाकरे काही एकटेच नव्हते.
नारायण राणे सुद्धा अशा नेत्यांमध्ये होते ज्यांना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य नव्हतं. त्यामुळे आधी नारायण राणे आणि नंतर राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. थोडक्यात उद्धव ठाकरेंचं कार्याध्यक्ष होणं ही शिवसेनेतली एक ऐतिहासिक घटना ठरली, ज्यानंतर आधी नारायण राणे आणि त्यानंतर राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले. आता सुद्धा हाच इतिहास रिपीट होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याला पार्श्वभूमी आहे आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची. सध्या उद्धव ठाकरेंचे सगळ्यात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय राऊतांचं नाव घेतलं जातं. ठाकरेंनंतर किंवा बऱ्याचदा ठाकरेंच्या आधी सुद्धा शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी संजय राऊत प्रसिद्ध आहेत. संजय राऊत बोलले म्हणजे उद्धव ठाकरेच बोलले असाच काहीसा पायंडा सेनेत आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये यात संजय राऊतांच्या भूमिकेला थेटपणे विरोध करणाऱ्या किंवा विरोधात दिसणाऱ्या भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतल्याचं दिसतं. त्यामुळे राऊत विरुद्ध आदित्य हा वाद प्रामुख्याने पुढे आलाय. याची सुरुवात झाली आहे ती राज्यसभेच्या निवडणुकीपासून. महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा असल्यानं ती जागा सगळ्यात जास्त आमदार असणाऱ्या सेनेलाच मिळावी आणि विशेष करून प्रियांका चतुर्वेदींना मिळावी असा आग्रह आदित्य ठाकरे यांचा सुरुवातीपासून होता. पण संजय राऊतांनी माध्यमांमध्ये आधीच शरद पवारांच्या उमेदवारीची घोषणा केली, आग्रह धरला आणि त्यामुळे आदित्य ठाकरे तोंडावर पडले अशी परिस्थिती झाली. शेवटी उद्धव ठाकरेंनी सुद्धा शरद पवारांना पाठिंबा दिला. पण त्यानंतर मातोश्रीवरच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदी, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात झालेल्या वादावादीची बातमी काही लपून राहिली नाही. त्यातही या बैठकीपासून संजय राऊतांना लांब ठेवण्यात का आलं याचीही चर्चा झाली. शिंदेच्या सेनेचे नेते तर आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली होती इथपर्यंत हा वाद गेल्याची वक्तव्य करतात. त्यामुळे या वादाची चर्चा कोणापासूनच लपून राहिली नाही. दुसरीकडे ज्या मोहित कंबोज यांनी ठाकरे कुटुंबाला अक्षरशः धारेवर धरलं, कोविड काळात ठाकरेंनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले, दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं, त्याच मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला थेट आदित्य ठाकरे दिसले. त्यामुळे संजय राऊतांसोबतच सेनेचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाल्याचं बोललं जात आहे. आदित्य ठाकरेंनी गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज यांच्याशी जुळवून घेण्याची जी भूमिका घेतली आहे त्याच्याशी संजय राऊत सहमत नाहीये असं म्हटलं जात आहे. तसंच या सगळ्याचं टोक म्हणजे 2028 ला संजय राऊत यांची राज्यसभेची टर्म संपतीये. त्यानंतर संजय राऊतांना पुन्हा राज्यसभेवरती पाठवायचं नाही किंवा त्यांना पाठवलं जाणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी सगळ्या शिवसैनिकांसमोर आणि उद्धव ठाकरेंसमोर घेतलेली आहे अशा देखील बातम्या आलेल्या आहेत. आणि म्हणूनच संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातला वाद आता टोकाला गेलेला आहे हे देखील समोर आलेलं आहे. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंची सेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती होण्याची बातमी आल्यानं आदित्य ठाकरेंच्या हातामध्ये अधिकृत निर्णय घेण्याची क्षमता येणार आहे. त्यामुळे थेट निर्णय प्रक्रियेत आदित्य ठाकरे आल्यावर संजय राऊतांना लगाम लागू शकतो. आधी ज्या पद्धतीनं संजय राऊत थेटपणे निर्णय जाहीर करायचे ते राऊत करताना दिसू शकणार नाहीत. दुसरीकडे कार्याध्यक्ष म्हणून आता आदित्य ठाकरेंची भूमिका हीच अधिकृत भूमिका मानली जाऊ शकते. त्यामुळे संजय राऊतांच्या अधिकारांवर देखील मर्यादा येऊ शकतात. थोडक्यात शिवसेनेचे जुने आणि जाणते नेते म्हणून संजय राऊत विरुद्ध नवनेतृत्व आदित्य ठाकरे हा वाद आपल्याला आणखीनच पाहायला मिळू शकतो. संजय राऊतांचं पक्षातलं वाढलेलं महत्व, राऊतांचा पक्षात वाढलेला हस्तक्षेप याला कुठंतरी नियंत्रणात आणण्यासाठी देखील आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं पहिले कार्याध्यक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि नारायण राणे या समांतर शक्तींचा गेम केला, तसाच गेम आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाल्याने संजय राऊतांचा होणार का? आणि संजय राऊत अशा परिस्थितीत वेगळा निर्णय घेऊ शकतात का? पुढचं शिवसेनेचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.